जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा एकत्र येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा सर्वच पक्षांना होणार आहे का? म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि त्याबरोबर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा होणार आहे का, ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 162 आहे. तर मित्रांनो, पुणे महानगरपालिकेवर जर 162 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येथील जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके नगरसेवक किती लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येथील जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 82 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही येथीची पुणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, आता 1-1.5 महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे आता आपण बघूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला तर इतकं म्हणावं असं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 9 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये थोडंफार त्यांचं वर्चस्व होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक, या सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो, आता येणाऱ्या 16 संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आणि त्यातच मित्रांनो आता आपण पाहत असलेली महानगरपालिका म्हणजे पुणे महानगरपालिका, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 3 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 9 जागा तर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 4 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 3 जागा मिळणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा 1 जागा ही गेल्या निवडणुकीपेक्षा कमी होणार आहे. पण मित्रांनो, त्यांना सुद्धा 3 जागा या अपक्षांना सुद्धा पुणे महानगरपालिकेवर मिळणार आहेत. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष. म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा हा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते तर पाहणं महत्त्वाचं आहेच. पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे याचा काही फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला 3 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीपेक्षा 1 जागा ही या निवडणुकीमध्ये वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, इतकं म्हणावं असं यश हे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी एकत्र आले तरी सुद्धा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतक्याच जागा मिळणार आहेत का हे तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 39 जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळे झाल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये परिणाम होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना 5 ते 7 जागाच या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत
ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांच्या पक्षाला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र होते त्यावेळेस त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 39 जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे त्या दोन्ही पक्षांना काही प्रमाणात अपयश मिळणार आहे की यश मिळणार आहे ते आता आपण पाहूयाच. पण मित्रांनो त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पहिल्यांदा पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांनासुद्धा या निवडणुकीमध्ये अपयशाचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 39 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 5 ते 7 जागा आणि मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीला सुद्धा पुणे महानगरपालिकेवर अपयशाचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना सुद्धा त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो दोन्ही एकत्र असताना त्यांना 10 जागा या मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही वेगवेगळे झाल्यामुळे याचा काही फायदा होणार आहे की तोटा होणार आहे हे आता आपण पुढे पाहूया. पण मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे गट हा भारतीय जनता पक्षासोबत असल्यामुळे त्यांना याचा काही फायदा होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असून सुद्धा त्यांना 10 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे होऊन सुद्धा त्यांना 10 ते 15 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना पुणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असून सुद्धा म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्षामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये फूट पडली नव्हती. त्यावेळेस त्यांना पुणे महानगरपालिकेवर 10 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काही त्यांच्या जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत राजसाहेब ठाकरे आले आहेत. त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 10 जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येण्याचा फायदा हा त्यांना पुणे महानगरपालिकेवर थोडाफार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो याचा तोटा हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा झालेला नाही. कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेवर मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा 10 ते 15 जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळणार आहेत. पण मित्रांनो याचा तोटा हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण मित्रांनो याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला आहे तो आता आपण पाहूया. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक पुणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश आहे कोणत्या पक्षाला मिळणार आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. म्हणजेच मित्रांनो इकडं विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्वच भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व हे पूर्ण राज्यामध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी आशा आहे. पण मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला आता येणाऱ्या स्वराज्य आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया.
तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 90 ते 100 जागा मिळणार असतात. तर मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर 97 जागा मिळाल्या होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना इतकं जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 97, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 90 ते 100 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो 132 प्लस आमदार हे त्यांचे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत. त्यामुळे मित्रांनो त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी भाजपच चाललं आहे. म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या नगर परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाने चांगल्या प्रकारचा प्रचार हा सर्व महाराष्ट्रामध्ये केले आहे आणि त्याबरोबर मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश सुद्धा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो त्यांना पुणे महानगरपालिकेवर सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाची सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये असणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर परत एकदा भारतीय जनता पक्षाचाच भगवा झेंडा फडकणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच भारतीय जनता पक्षाचा पुणे महानगरपालिकेवर परत एकदा झेंडा फडकेल का, हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.